झाले पाणी सुटले या सगळ्या गोष्टींचा परिणाम डॉक्टरकडून झाले. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये माझ्या सर्व माहितीनुसार आता आपण 33 कोटी रुपये दिला तरी इतक्या किती प्रमाणात जर आपण नुकसान झालं हो पण बोटींचं नुकसान काय हजारामध्ये असेल तेवढ्या मार्गात तुम्ही डॉक्टरकडे गेले तर ही बाब लगेच भारत सरकारकडे त्या ठिकाणी पाहू शकतो. आपण म्हणत आपण प्रत्येकाला पाणी करणार आहोत आणि त्या गोष्टी दुसरी काही जे समर्थन करणार आहे विरोधी चर्चा आहे त्याचं बऱ्यापैकी आणि ते आपल्या याच्यामध्ये ॲक्टरमध्ये नाही आहे पण त्याचा आपण सेपरेट हे करून आणि एक इन्फॉर्मेशन माहिती अंदाजित तुम्ही जेव्हा बोटी बांधून ठेवल्या 15-15 टनाच्या बोटी 100-100 फूट पुढून गेल्या तर बांधून ठेवलेल्या बोटी काय टिकणार आहे. त्यामुळे नुसतं असं नको तर फीट वरती खोलीपड्यात जाऊन तेवढं करा असं माझं तुम्हाला त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सॉफ्टवेअर जिल्हा परिषदेच्या शाळा पंचायत समितीचा ऑफिस ग्रामपंचायतीचा ऑफिस त्याची कोणी करत असतात. त्याच्यामध्ये ग्रामीण विकास सहकार या सगळ्यांचे नगरपालिका डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर आहेत अन्न धान्य पुरवठा कारण त्याच्यामध्ये एक तर राज्य सरकारने कोरोनाच्या काळात काही धान्य मोफत द्यायचा निर्णय त्याचा लाभ याही जिल्ह्यात झाला असेल. आता आज आम्ही सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटला सांगितलं मिनिस्टरना आणि त्यांची ऑर्डर इश्यू झाली की या चक्रीवादळाच्या वर ज्यांचं नुकसान झालं त्याला रॉकेल तांदूळ आणि गहू आणि आणखी जे काही कमतरता असते याचा विचार उद्यापासून करण्याची व्यवस्था त्यांनी करायचा ऑर्डर्स काढण्यात तर ते होईल व्यवस्थित ते जरा प्रायोरिटी द्यावं लागेल. त्याच्यात लोक काय सांगतात काही लोक असं सांगत होते की धान्य आम्हाला मिळालं पण या चक्रीवादळामध्ये अतिवृष्टीने भिजून खराब झालं शक्यता आहे कदाचित कसं असेल तर त्यांचाही विचार अभ्यास करावा लागेल. आणि साधारणतः असं सगळीकडे दिसतं की शेतकऱ्यांनी भाताच्या लागण्याची तयारी केलेली दिसते रांगण तयार दिसतात काही ठिकाणी रोपं टाकलेली दिसतात तर त्यासाठी जी काही मदत द्यायची आपल्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या वतीनं सीड फर्टिलायझर वगैरे त्याची काही तरतूद आहे कोण बघतंय. पुरेसा खताचा पुरवठा आहे तर बियाण्याचा पण पुरवठा व्यवस्थित आहे सध्या काही आणि अशी आमची स्थानिक आहे कुठे लागली तरी विजेत आम्ही पुरवठा क्रेडिट तर कोणी मान्यता करतं क्रेडिट इन्फॉर्मेशन गॅरंटीचे काही डिमांड आहे का
एम्प्लॉयमेंट गॅरंटी कामाची मागणी आहे का? ती कमी असते बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण ज्यांची नारळाची आंब्याच्या कलमांची आणि टोपीची सुपारीची फार नुकसान झालेलं आहे. त्याला त्यांची शेतं त्यांची घरं साफ करायची. आता साफ करण्यासाठी जो काम करतो घराचा मालक असला तर त्याला EGS खाली जर घेतलं तर त्याला दुसरं एक सपोर्टिंग इन्कम होऊ शकतो. पण काय असतं नसते तर आम्ही गव्हर्नमेंटचा ऑर्डर करत असतो. ती वेगळी मी काय म्हणतो EGS म्हणजे एम्प्लॉयमेंट गॅरंटीच्या माझं घर मला सगळं साफ करायचं, माझी झाडं मोजली तर त्याच्यासाठी मी माझी बायको दोघंही काम करत असेल तर आम्हाला रोजगार आपण दिला तर त्याला मदत होईल असा एक वेगळा विचार करणं शक्य आहे. त्याच्यामध्ये ते अर्थात गव्हर्नमेंटकडे जाईल की आम्ही द्यायला जाऊ तर ते शक्य असेल तर तुझ्यासोबत बघा तर जयंतीच्या आता आपण सांगितलं त्याच्यामध्ये आता शहराच्या अंतर्गत मुख्यमंत्री झालेल्या लागवडीची संकल्पना करा पण त्याच्या खेरीज जी काही लागवड झाली त्यांची करायला. आणि अनेक वेळेला कोकणामध्ये परतदारामध्ये सुद्धा दोन नारळाची झाडं, केळीची झाडं, आंब्याची झाडं किंवा चांगल्याची पण आता घातली आहे. त्याच्या पंचनाम्यामध्ये सुद्धा महसूल यंत्रणा पंचनामा करताना तुमच्या नेत्याला पसंत करणार असेल तर त्यांनी तरी जाऊन ती लवकरात लवकर झाली पाहिजे. एक झाड असलं तरी घ्यायला पाहिजे असेल तिथे त्यामध्ये हातभारावरती ते नोंद असेल असं नाही. पहिली नंबरमध्ये करायचं असेल ते जरी असलं तरी झाड त्याचं होतं ते पंचायत उत्पन्न करायचं होतं त्याचा पंचनामे कोण नाही. मग ते मग जे काही सरकारकडनं या बाबतीमध्ये निर्णय महासभेच्या माध्यमातून होईल त्याचा त्याला लाभ त्या ठिकाणी होईल. जेणेकरून ज्यांच्या नावावरती शेती आहे ज्यांच्या नावावरती भागात आहेत किंवा काय त्यातून ते त्याला अकाउंट नंबर पाहिजे किंवा अशी बरीचशी कुटुंब वंचित राहत आहे. तर आत्ताच्या पण याच्यात आपण पाहिलं काय बागताईच्या नावावरती मी आणि अशा काही ज्या त्या पण थोड्या या वेळेला जर शिथिल झाल्यात ना तर मग काय होतंय मरतो शेतकरी तो आणि अचानक पैसे दुसऱ्यात घेऊन जातो. याच्यावरती पण कलेक्टर मॅडम थोडंसं आपलं विचार होणं गरजेचं आहे. अशी बरीच कुटुंब आहे. तर आता कोकणात त्याचे मुंबईला काम करणारे साखरमाने लोक असतात त्यांची शेती आम्ही करतोय पण पैसे मग त्यांच्याच खात्यात जातात पण ते द्यायला तयार होत नाही. असे पण काही गोष्टी तर तो थोडासा दुरुस्तीचा विचार व्हावा अशी माझी एक विनंती राहील पवारसाहेब आपल्याला. प्रेस होईल आणि मग भेटू आपण प्रेस झाल्यावर भेटू. शरद पवार यांनी अधिकाऱ्यांशी ते संवाद साधलेला आहे. सध्या श्रीवर्धनमध्ये शरद पवार आहेत आणि वादळग्रस्तांच्या नुकसानीवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली आहे. सुनील तटकरे, आदित्य तटकरे या देखील आता शरद पवार यांच्या सोबत आहेत. शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापनाचा खूप दांडगा असा अनुभव आहे आणि त्यामुळेच ते वादळग्रस्त दौऱ्यावर आता सध्या आहेत. इथल्या नुकसानीची पाहणी करतायत. नेमकी काय मदत इकडच्या लोकांना हवी याचा आढावा घेण्याचा देखील ते प्रयत्न करतायत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जे काही नुकसान आपल्या कोकण भागाला आणि खासकर रायगड जिल्ह्याला झालं त्याची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपल्या देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज रायगड जिल्ह्याचा दौरा केला.
पेणपासून सुरू झालेल्या दौऱ्यामध्ये माणगाव, तदनंतर म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील विविध भाग आणि मग इथून हरेश्वर असा हा पुढचा दौरा आहे. पण आज अधिकाऱ्यांसमवेत एकंदर या निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही उपाययोजना शासनाच्या वतीने करण्यात आल्या त्याचा आढावा घेतलाच, पण त्याचबरोबर जी नुकसान भरपाई या ठिकाणी नागरिकांना आणि रायगडवासियांना अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य मार्गदर्शन साहेबांच्या वतीने म्हणजे आपण काय उपाययोजना अजून राबवल्या पाहिजेत या संदर्भात साहेबांनी मार्गदर्शन केलं. मी सर्वप्रथम तर रायगडवासियांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या मनापासूनचे ऋण व्यक्त करते. एका बाजूला कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरं जात असताना दुसऱ्या बाजूला या चक्रीवादळाने मोठा फटका निश्चितपणाने आपल्या रायगडवासियांना बसलाय आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या आगमनाने एक धीर निश्चितपणाने आम्हा सर्व नागरिकांना या ठिकाणी मिळाला. गेल्या 5-6 दिवसापासून या संकटातून उभारण्याचा प्रयत्न एका बाजूला करत असताना दुसऱ्या बाजूला आपलं एकंदर जनजीवन जे आहे ते कशा पद्धतीनं सुरू होईल यासाठी म्हणून स्थानिक प्रशासन म्हणून आपण प्रयत्न करत होतो. ज्यावेळेला आपल्याला हवामान खात्याला त्यावेळेला प्रशासनाने सर्वप्रथम तर आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे जीवितहानी जितकी रोखता येईल तितका आपण रोखण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. कारण बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदा अशा पद्धतीच्या चक्रीवादळाला आपण सामोरे जात होतो. वादळ येण्यापूर्वी 1 तारखेला आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा बैठक घेतली. त्यावेळेला सुद्धा काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत या संदर्भामध्ये आढावा घेतला आणि आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा दिलेल्या सूचनांप्रमाणे जे किनारपट्टीवर राहणारे किंवा धोकादायक इमारतीमध्ये राहणारे नागरिक आहेत यांना त्वरित स्थलांतरित आपण वादळ येण्यापूर्वीच त्या ठिकाणी केलं आणि म्हणून सुदैवाने कुठेतरी आपण जीवितहानी मर्यादित म्हणजे आटोक्यात आणू शकलो. पण निश्चितपणाने आर्थिक नुकसान हे मोठं झालेलं आहे. आज आपण सर्वच प्रसारमाध्यम पण या निमित्ताने उपस्थित आहात. आपले सुद्धा सुरुवातीला आभार मानते कारण बऱ्याचशा स्थानिक पत्रकारांनी सुद्धा आणि इतर पत्रकारांनी सुद्धा या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य केलं. अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी नव्हती, त्यावेळेला कुठे अडचण आहे ही सुद्धा प्रशासनाला सुद्धा ते स्थानिक पातळीवर कळवत राहिले. मला निश्चितपणाने एका गोष्टीची जाणीव आहे की आपल्या सर्वांनाच आदरणीय साहेबांसोबत या ठिकाणी संवाद साधायचे आणि विविध प्रश्न हे विचारायचे असतील, पण आपण सर्वांनीच एक एक करून या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करा. साहेब, तातडीने काय करावं असं वाटतं? तुम्ही आज दिवसभर फिरलात, कुठल्या समस्या लोकांच्या पहिल्या सोडवल्या पाहिजेत आणि प्रशासनाने कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे? असं जे काही नुकसान झालंय त्याचं प्रमाण मोठं आहे. यापूर्वी या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या मुळे जे अन्य कारणाच्यामुळे अशा प्रकारची संकटे येतात ती मी पाहिली. या जिल्ह्यामध्ये मला आठवतंय की जांभळपाडा आणि त्या परिसरामध्ये एकदा असंच प्रचंड नुकसान झालं. घरं वाहून गेली, गावच वाहून गेलं. त्याची पुनर्बांधणी करण्याच्या बद्दलची काळजी आम्ही लोकांनी घेतली. केंद्र सरकारची मदत घेतली, राज्याने पुढाकार घेतला आणि मला आठवतं की त्यावेळेचे देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांना घेऊन मी जांभळपाडा तो सगळा परिसर त्यांनी दाखवलेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा काळ मला कधी आठवत नाही, पण नागोठणा आणि या सगळ्या परिसरामध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती आणि त्याही काळामध्ये आम्ही लोकांनी जी काही मदत करायची, पाहणी करायची, हाताळायची बघितलं. त्यानंतर पुन्हा एकदा 3-4 वर्षाच्या पूर्वी किंवा 5 वर्षाच्या पूर्वी अशी स्थिती आली, सगळे रस्ते बंद झाले. तर मला आठवतं की मी
मुंबईतून पुण्याला, पुण्याहून सातारला, साताऱ्यावर साताऱ्यावर खाली चिपळूण उतरून महाड आणि या सगळ्या परिसरामध्ये दोन दिवस घातले आणि साधारणतः प्रश्न समजून चर्चेतून मार्ग काढायचा प्रयत्न केला. यावेळेचं संकट हे दुहेरी संकट आहे. एक तर असं आहे की संबंध देशावर सतत करोनाचं संकट आहे आणि करोनाच्या संकटाच्या वर गेले 2-2.5 महिने संबंध देश महाराष्ट्र बंद आहे. लोकांचे व्यवहार थांबलेले, व्यवसाय थांबलेले, प्रचंड आर्थिक बोजा पडलेला, राज्य शासनाच्या उत्पन्नावर प्रचंड परिणाम झाला आहे आणि त्यामुळे साहजिकच गेले काही महिने संबंध राज्य सरकार त्यांची यंत्रणा ही किंवा सगळ्यांचा पाठिंबा घेऊन लोकांच्यामध्ये जागृती कशी करता येईल आणि कशी मदत करता येईल त्या दृष्टीनं पावले टाकत. आणि रायगड जिल्हा जर आपण बघितला तर रायगड जिल्ह्यामध्ये एकंदर कोविडच्या ज्या केसेस आहेत त्या आमच्या माहितीप्रमाणे 754 केसेस आणि त्याच्यामध्ये 29 मृत्यू आणि त्यातली 15 कॉर्पोरेशन वेगळी जर झाली तर त्याच्यामध्ये 707 केसेस आणि 26 मृत्यू या प्रकारचं संकट कोरोनाचं या जिल्ह्यावर या परिसरामध्ये आहे. ते एक संकट असतानाच आता या चक्रीवादळाच्या संबंधीचा प्रश्न उपस्थित झाला. त्याच्यामध्ये एक दिसतंय, तुम्ही लोक आमच्याबरोबर राहता, काही ठिकाणी पाहिलं असेल की एक तर या जिल्ह्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा आहे प्रामुख्यानं आणि काही मर्यादित वर्गाचा मत्स्य व्यवसाय आहे. आणि म्हणजे शेतीमध्ये इथली शेती एक तर भाताची शेती किंवा फळबागाची शेती आणि फळबागाची शेती म्हटल्यानंतर नारळ, सुपारी, काजू आणि आंबा या संबंधीची शेती या ठिकाणी आहे. आणि ठिकठिकाणी आंबा आणि विशेषतः नारळ आणि सुपारी याची पिकं उद्ध्वस्त झाली, लोक हवालदिल झाले. दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टीने एखाद्या वर्षाचं पीक हे जाणं हे महाराष्ट्राला नवीन नाही. दुष्काळ पडला तर त्यावेळेचं एक पीक जातं, पण नारळाची बाग उद्ध्वस्त झाली तर एक त्याची बाग येण्याच्यासाठी 10 वर्ष लागलेली असतात आणि तिचा फायदा हा पुढचे 20 वर्षे किंवा जास्त वर्षे होत असतात. त्यामुळे नारळ किंवा सुपारी किंवा काजू उद्ध्वस्त होणं याचा अर्थ पुढच्या 8-10 वर्षाच्या शेती उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊन त्या माणसाचा संसारच उद्ध्वस्त व्हायला ते कारणीभूत ठरू शकतं. अशा प्रकारचं हे संकट आहे. आणि म्हणून आता याच्यामध्ये ह्याला काढायचं असेल तर 2-3 प्रश्न आहेत. एक, त्याची ही सबंध शेती जी आहे ती शेती सगळी खाली कचरा आहे, झाडं मुरून पडलेली आहेत, त्याची शाळा पडलेली आहेत, त्याची पानं पडलेली आहेत, झाडं इतर जी आहेत ती सगळी खाली कोळ्या झाली. त्याच्यातून जमीन पुरवून आणण्याच्यासाठी मोठा खर्च करावा लागला आणि त्यानंतर पुढं काय करायचं हाही प्रश्न आहे. आता यापूर्वी अशी स्थिती महाराष्ट्रात आलेली मला आठवत आहे. जालना आणि औरंगाबाद या परिसरामध्ये मोसंबी आणि लिंबू याच्या अशाच बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. माझ्याकडच्या केंद्राचं शेती खातं होतं आणि त्याच्यात माहिती काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी औरंगाबाद जाऊन तिथं भेटी दिली आहे आणि त्यानंतर सगळं पाहिल्यावर अक्षरशः 4 ते 5 दिवसामध्ये केंद्र सरकारकडून आम्ही त्याला 35,000 रुपये हेक्टरी मदत त्यावेळी केली. कशाला? मोसंबी आणि ह्याला. आणि ती करत असताना हा दृष्टिकोन ठेवला की पुन्हा त्याची बांधणी करायची, त्या कामाला वेगळी मदत करायची. तो दृष्टिकोन त्यावेळेला आम्ही राबवला आणि तिथला शेतकरी उभा केला. आज या ठिकाणची परिस्थिती आणखीन गंभीर आहे आणि म्हणून याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्याकडे हा विषय पोचवणं आणि त्यांच्याकडून या संबंधीचे धोरण ठरवणं याची मला स्वतःला अतिशय गरज होती. आणि म्हणून त्या पाणीमध्ये हा विषय आम्हाला दिसतो.
दुसरं सागरी किनाऱ्यावर मत्स्य व्यवसायामध्ये फार मोठा वर्ग आहे. एक तर कोरोनामुळे त्यांचं कामच गेले काही महिने बंद होतं आणि त्यामुळे साहजिकच मत्स्य व्यवसाय आधीच परिणाम झालेला आहे आणि आता त्यांच्या मोठी उद्ध्वस्त काही वाहून गेल्यात, काही मोडल्यात, काही ठिकाणची इंजिन खराब झाली असं लोक आता सांगत होते. त्यामुळं त्याच्यासाठी एक वेगळं काहीतरी पॅकेज करायची आवश्यकता आहे. आणि यापूर्वी एकदा 5-6 वर्षाच्या पूर्वी अशीच परिस्थिती झाली. त्यावेळी त्यांच्यासाठी मदत करण्याचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारने राबवलं होते मला स्मरणात आहे. आणि म्हणून केंद्राला आणि राज्याला या संबंधीची वस्तुस्थिती कानावर घालून याला कशी मदत करून घेता येईल याबद्दलची काळजी ही घ्यावी लागेल. यामुळे आणखीन एक असं दिसतंय की छोटे व्यवसाय हे अडचणीचे त्यांना मदत करावं लागेल. आणि मुख्यतः सबंध गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना त्याचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता खासदारच्या पालकमंत्र्यांनी इकडून तिकडून काही जनरेटर वगैरे मिळून काही तासाच्यासाठी ठिकठिकाणी पाणी योजना कशी चालू राहील आणि पाणी पुरवठा कसं करता येईल हे बघितलंय. पण या सबंध पाणी योजनेचा पुनर्वियोग करण्यासाठी विद्युत पुरवठा केला पाहिजे. आणि विद्युत विभागाचं या ठिकाणचं नुकसानाचं स्वरूप फार मोठं आहे. आणि म्हणून एक तर राज्य सरकारच्या विद्युत खात्याच्या अन्य जिल्ह्यात ज्या ठिकाणी हा प्रश्न नाही तितका स्टाफ या ठिकाणी ट्रान्सफर करणं आणि एक 5-7 दिवसाच्या आत वीज पुरवठा पूर्वक कसा करता येईल हे करण्याच्या उद्देशाची काळजी घ्यायची. कालच माझ्या कानावर हा प्रश्न मांडला गेला कोणी टेलिफोनवर. तर राज्यामध्ये जसं राज्य सरकार आहे तसं राज्यातला टाटा पॉवर, राज्यामध्ये रिलायन्स पॉवर, राज्यातले अदानी पॉवर या लोकांशी आम्ही संपर्क साधला आहे. आणि तुमची एक टीम या ठिकाणी आहे. मला आनंद आहे की अदानी पॉवरचे लोक आत्ताच मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी पोहोचले. आता एकच आहे की या सगळ्या ज्या कंपन्यांची नावं मी घेतली त्या सगळ्यांचं काम शहरात आहे. आणि शहरातला विजेचा पुरवठा अंडरग्राऊंड असतो आणि इथला सगळा पोलवर आहे. आणि हे पोल सगळे आले झालेले आहे. त्यामुळं त्यांची किती उपयुक्तता होईल मला माहिती नाही. पण बघूया आपण त्यांची मदत त्याच्यावर घेऊन विद्युत पुरवठा आणि त्यानंतर पाणी पुरवठा कसा लवकर सुरू करता येईल ही केलं पाहिजे. आता तटकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं, ग्रामस्थांचं, नागरिकांचं जे काही नुकसान झालं आहे शेवटी ते सरकार आणि केंद्र सरकारकडून बांधायचं असेल तर लवकर पंचनामे झाले पाहिजे. आणि ते पंचनामे करत असताना शेतकऱ्याचं उत्पन्नाच्या संबंधीचं पिकाचं पंचनामे, लोकांच्या घरादाराचे पंचनामे, जिथं भिंती पडल्या, आणखी काही नुकसान झालेलं आहे, त्या घरात अन्न धान्य ते भिजले गेले त्याचं नुकसान, त्याचं पंचनामे, या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा विचार हा करावा लागेल. आणि त्याशिवाय काही ठिकाणी माझा अनुभव यापूर्वीचा की अतिवृष्टी ज्यावेळी होते अशी परिस्थिती ज्यावेळी होते ज्या अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कच्ची घरं असतात ती तात्पुरती त्यावेळी काही त्याचा परिणाम होत नाही. पण त्या भिजलेल्या भिंतीवर एकदा कडक ऊन पडल्याच्या नंतर त्या भिंती फुटतात आणि त्यानंतर खूप वेळाच्या खाली सुद्धा पडतात. त्यामुळे हे संकट आणखीन सुद्धा कदाचित पुढे याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याची काळजी घ्यावी लागेल आणि पंचनाम्यात त्याची नोंद घ्यावी लागेल. त्याशिवाय शासकीय इमारती आहेत, कुठे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ग्रामपंचायती आहे, त्याच्या इमारती आहेत, सोसायटीच्या इमारती आहेत, त्याचंही नुकसान झालं त्याही सगळ्या गोष्टीच्या संबंधीची पूर्तता केली पाहिजे. आणि अनेक ठिकाणी लोकांच्या घरातलं धान्य भिजलं आहे, त्यांना सरकारने जरी गेले काही दिवस मोफत धान्य दिलं तर ते दिलेलं धान्य भिजल्यावर आता पुन्हा एकदा पुरवठा करण्याची गरज आहे. अन्न धान्य खात्याचे मंत्री भुजबळ साहेबांची आधी दोघं ठिकाणी आजच संपर्क साधला आणि त्यांनी आता ऑर्डर्स काढल्या की या भागाच्यासाठी लोकांना पुन्हा एकदा तांदूळ, गहू, केरोसिन या गोष्टीची कदाचित डाळी सुद्धा या गोष्टीची पूर्तता शक्यतो उद्या परवापासून देण्याच्या संबंधीचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. अशा अनेक गोष्टी
आज आमच्या पाहण्यात आलेल्या आहे. त्या राज्य सरकारच्या पुढे मांडणं, केंद्राच्या समोर मांडणं, केंद्र सरकारची चीन येणार असं जे ऐकलं पुन्हा एकदा त्यांच्यासमोर सुद्धा मांडणं आणि या सवन माणसाला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर आत्मविश्वासानं उभं करणं, याच्यात सगळ्यांचा हातभार कसा लागेल याची खबरदारी घ्यायची. हे संकट महाराष्ट्रावरचं संकट आहे. इथं मी पक्ष आणि पक्षीय राजकारण वगैरे काही बघायची इच्छा नाही. आज आपण सगळे मिळून आपण त्या संकटग्रस्ताला कशी मदत करता येईल या दृष्टीच्या कामाला लागले. मला आनंद आहे, समाधान आहे की पालकमंत्री, इथले खासदार असोत, इथले आमदार असोत आणि मुख्य इथली शासकीय यंत्रणा ती सुद्धा चांगल्या प्रकारच्या कामात लक्ष घालते. ज्यावेळी संकट येतं त्यावेळी माझा अनुभव आहे की महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा ही अतिशय वेगानं पुढे येते. मी कोयनेच्या भूकंपाच्या वेळी बघितलं, या पूर्वीच्या गोष्टी अशी संकट आली त्यावेळी बघितलं, मुंबईच्या बॉम्बलास्टच्या वेळेला मी बघितलं. अनेकदा या गोष्टीची प्रसिद्धी मला आलेली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आज इथली सवन यंत्रणा या कामात लक्ष घालते तर आपण एक 5-6 दिवसात एकदम परिस्थिती नॉर्मल करण्याच्यासाठी जे काही करायला हवं आहे ती यंत्रणा करेल. आता तिला सरकार म्हणून राज्याने आणि केंद्राने मदत केली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधींची सरकारमध्ये आग्रहानं भूमिका म्हणणं ही जबाबदारी आहे, ती आम्ही करणार आहोत. केंद्राने पाणी करणे गरजेचं आहे की राज्य सरकारचा अहवाल केंद्राकडे गेल्यावर मदत मिळेल? माझी माहिती अशी आहे की त्यांची टीम येणार असेल तर स्वागत करू आपण, त्यांना दाखवूया सगळं. इथे केंद्र आणि राज्य हे काही बघायचं नाही, या सगळ्यांची मदत आपण घेऊ. तुम्ही परत पंतप्रधानांना याबाबत पत्र लिहिणार आहात का? आणि ज्या पद्धतीने पश्चिम बंगाल ओडिशाला पॅकेज मिळालं तसं राज्याला पण मिळालं पाहिजे अशी मागणी करणार? नाही, मी पत्र वगैरे याचा काही विचार केलेला नाही. मी आता उद्या रत्नागिरी भागातलं काही हे माहिती घेतो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारचं आम्हा लोकांचं तटकरे आहेत आणि आम्ही सगळेजण आमची मदत त्यांना सांगून आणि त्याशिवाय आवश्यकता असली तर पत्र लिहिण्यापेक्षा दिल्लीला जाऊन हा निर्णय घेण्याच्या संबंधीचे अधिकार त्यांच्याकडे त्यांच्या पुढे या सगळ्या प्रश्नाची मांडणी करणं आणि त्यांचा पाठिंबा राज्याला आणि या संकटग्रस्त जनतेला कसं मिळेल याची खबरदारी घेणं याकडे माझं लक्ष आहे. सर, एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता दौरा केलाय पण भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणताय, चंद्रकांत दादा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचं म्हणणं की पवार साहेबांनी दौरा करायला उशीर केला, भाजपचे नेते आधी सुखदुःखामध्ये पोहोचले आणि राष्ट्रवादीचे मंत्री नंतर आले. नाही, चांगली गोष्ट आहे की तातडीने आले, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले, लोकांना अडचणीच्या बाहेर काढलं, त्यांना अन्नधान्य पुरवलं, त्याच्यानंतर त्याची नारळाची झाडी उभी केली. या सगळ्या कामाच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. सर, रायगड जिल्ह्यामधल्या ज्या कंपन्या आहेत तिथं नोकर कपातीचं धोरण अवलंबलं जाते. आता कोरोनाचं संकट आहे, निसर्ग चक्रीवादळाचं संकट आहे, त्याच्यामध्ये रिलायन्स नागोठणे कंपनीसारख्या अनेक बड्या कंपन्या ज्या आहेत त्या नोकर कपात करतायत आणि बेरोजगारीचा एक कुऱ्हाड तरुणांवर कोसळलेली आहे. अनेकांच्या चुली विसत आहेत, काय त्याच्यावर पर्याय करता येईल? सध्या ते देखील तिहेरी संकट आहे. खरं हे आमच्याकडनं अद्याप आलेलं आहे, पण तुम्ही सांगताय का मी माहिती घेऊ त्याची. मी जो एक मगाशी आमच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेत सांगितलं की आता माझी नारळाची किंवा पोफळीची शेती, माझी सवन जमीन शेती उद्ध्वस्त झाली. आता ती सवन पतीची झाडं उचलणं, परत जमीन सुरुवात करणं, या सगळ्या गोष्टीला काम करायला सुद्धा मजूर नाही आणि असले तर पैसेही नाही. त्यामुळे तो शेतकरी स्वतःच करतोय. तर आम्ही सरकारला सूचना करायचा विचार करतोय की तो जे करतोय त्याला रोजगार हमी लावा. यापूर्वी एकदा माझ्याकडे हे काम असताना महाराष्ट्रात फळबाग योजना मी रोजगार हमीवर महाराष्ट्रात घेतली होती आणि त्याच्यात कोकणामध्ये विशेषतः आंबा आणि काजू याचं क्षेत्र प्रचंड वाढलं. आज तशा प्रकारची योजना इथं लागू केली तर एक त्याची शेती ही स्वच्छ